तर इथे इथिलीन प्रश्न विचारलेला आहे, इथायलीन किंवा इथिलीन, ज्याच्यामध्ये C2H4 इथिलीन गॅस असतो, जो रायपनिंग ऑफ फ्रूट करण्यासाठी महत्वाची भूमिका निभावतो. आयोगाने याच्यावरती पण प्रश्न विचारलाय, रायपनिंग ऑफ फ्रूट कोणामुळे होतं, तर इथे कोणामुळे होतं सांगा. रायपनिंग ऑफ फ्रूट इथायलीन म्हणतो C2H4. आता मध्यंतरी आयोगाने एक प्रश्नही विचारला होता, त्याच्यावर लक्षात घ्या. C2H4 इथायलीन म्हणतो आपण त्याला, इथायलीन किंवा इथाईन असे म्हणतो आपण त्यांना. मग त्याच्यामध्ये कार्बन दोन जोडलेले आहेत, इथं हायड्रोजन जोडलेला असतो. आता इथे कार्बनची जॉमेट्री येते, कार्बनची जे हायब्रिडायझेशन येतं, हायब्रिडायझेशन याच्यामध्ये डबल बॉन्ड असले हायब्रिडायझेशन येत असतं, त्याचं sp2 हायब्रिडायझेशन येतं. कळलं. आणि इथिलीन इथिआईन नाही, इथिन आहे, EETHEN इथिन डबल बॉन्ड वाला आहे, म्हणजे अल्किनचं रूप आहे. कशाचं आहे? अल्किनचं रूप आहे. हा गॅस फॉर्मॅट मध्ये असतो, अल्किनचं रूप आहे. इथे जर सिंगल बॉन्ड असेल तर इथे हाही प्रश्न येऊन गेलाय, एक डबल बॉन्ड असेल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल एकच सिग्मा बॉन्ड असतो, बाकीचे पाय असतात. डबल असले एक सिग्मा एक पाय, ट्रिपल असले एक सिग्मा दोन पाय, आणि हे तर सिग्माच बॉन्ड असतात, हे सिग्मा बॉन्ड असतात, म्हणून याच्याकडे 5 सिग्मा बॉन्ड आणि एकच पाय बॉन्ड असा होतो. कळलं. इथिलीन मॉलिक्यूल मध्ये हेही आपल्याला माहित पाहिजे, आयोग हेही प्रश्न तिथे विचारतो, हे केमिस्ट्री रिलेटेड असतात. आता आपण आपल्या मुद्द्यावर या. मग इथे इथिलीन म्हणतो आपण, इथिलीनचा जर विचार केला आपण तर इथिलीन C2H4 जे इथिन गॅस आहे त्याचं महत्वाचं काम काय, आता इथलं मी पुसून घेतो. आता लक्षात घ्या, फ्रूट रायपनिंग हे आयोगानं ऑलरेडी प्रश्न विचारलाय. त्याच्यानंतर अपायकल डॉमिनन्स म्हणजे टोकाला वाढ हे देतं. त्याच्यानंतर वाउंड रिस्पॉन्स म्हणजे झाडातून कट झाला तर पाणी गळतं, वाउंड रिस्पॉन्स येतो, वाउंड रिस्पॉन्स त्याच्यातून घडून येत असतो. लक्षात, वाउंड रिस्पॉन्स घडून येतो. इथे थिग्मोमॉर्फोजेनेसिस हे सुद्धा प्लांटच्या रिलेटेड घटना या इथिलीनमुळे घडते, त्यालाच म्हणतात रिस्पॉन्स टू मेकॅनिकल स्ट्रेस. म्हणजे मेकॅनिकल स्ट्रेस आला तर त्याला लिक्विड वगैरे बाहेर येतं, त्याला काय म्हणतात, मॉर्फोजेनेसिस. ही घटना सुद्धा कोणाकडून घडून येते, या इथिलीनमुळे घडून येते. आणि दुसरं सेन्सेन्स ही सुद्धा प्रकार कशामुळे तो इथिलीनमुळे घडून येतो.